जय भीम. कशा आहात सगळे? मस्त मजेत. स्वयंपाक चालू आहे माझा. भात ठेवलेला आहे आणि मुगाची डाळ, तिखट मुगाची डाळ बनवतीये. कांदा ठेवलाय भाजायला आणि आता मस्त 2-3 शेवगा टाकायच्या. छान मस्त कालवण बनवायचं. मुगाच्या डाळीमध्ये शेवगा टाकले ना, हे बघा झाडाचे शेवगा आहे. 2-3 शेवगा टाकायचं. छान मस्त कालवण होतं. खायला पण छान लागतं आणि पौष्टिक पण चांगले आपल्यासाठी. कारण का शेवगाची भाजी म्हणा, शेवगाची डाळ म्हणा, शेवगा म्हणा, हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे, पौष्टिक आहे. म्हणून आपण शेवगा नेहमी खाल्लं पाहिजे. आणि इथे आमच्या इथे झाड आहे घराच्या बाहेर. आता झाड आहे ना, तर लोकांना दिसतं ना रोडावर असं घराचं म्हणजे बाहेरच आहे, तर कोणाला माहीत झाड आहे लोक विचार येतात, त्याचा पाला घेतात झाडाचा आणि त्याची भाजी पण बनवतात. ते पण म्हणतात चांगली असते, पौष्टिक असते त्याची भाजी. आणि आज तर काय झालं, आज तर एक माणूस नवीनच आला होता. शेवग्याचं हे दे म्हणला, थोडीशी फांदी पाहिजे. तर आम्ही त्याला विचारलं कशासाठी पाहिजे रे, काय आहे? तर तो म्हणला शेवग्याची फांदी, मी ते पत्ता आहे ना, तो थोडासा घ्यायचा, छान पाण्याने असं तोडून तोडून घ्यायचा, मस्त धुवायचा आणि तो उकळायचा गरम पाण्यामध्ये. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये थोडासा पत्ता असं उकळून घेऊन गाळून त्याचं पाणी प्यायचं, असा म्हटला तो. ते खूप चांगलं आहे म्हणतात. त्या आपल्या हाडांसाठी म्हणत होता, चांगलं आहे. तर आता आम्ही तर शेवगा वगैरे खातो. आम्ही जास्त भाजी नाही खात, पण आमच्या आजूबाजूला आहे ना, ते शेवग्याची भाजी खातात. त्यांना माहिती त्याची गुणसत्व, त्यामुळे ते भाजी वगैरे खातात कधी. आम्ही फक्त शेवगाच खातो त्याच्यामधला, शेवगा नाही खात आम्ही. पण आपल्यापाशी आपल्या इथे झाड असून पण आपण त्याची उपयोग करत नाही. खायला पाहिजे ना आपण पण शेवगाचं भाजी बिजी, आहे का नाही? पण आम्ही नाही खात. पण शेवगा खाल्लेला पण चांगला असतो, डोळ्यांसाठी चांगला असतो बोलतात. डोळ्यांसाठी आपल्या चांगला असतो शेवगा. मला थोडं लेटच झालं स्वयंपाक करायला, उशीर झाला. 10 वाजले आता. आणि आता मी जेवण करायला लागलेली. थोडी बसली होती, बाजारात पण गेली, दळण पण आणायचं होतं, दळण आणलं आता. आणि मग आता भात झालेला, आता कालवण होती. दुपारच्या 2 भाकरी आहे, भाकरी 2 भाकरी बस झाल्या आम्हाला. अर्ध्या आम्ही खातो. 2 मुलं आहेत, ते तर भातच खातात. सासू असते इथं, सासू पण आहे. सासरे तर नाही आहे, सासरे वारले. पण सासू आहे घरामध्ये. सकाळी बनवायची भाजी चपाती ना, तेव्हा दुपारी ते भाकर किंवा चपाती असेल तर चपाती किंवा भाकर असेल तर भाकर, असं हे करून चालले. आता तेच जाळीला फोडणी द्यायची. तुमच्याशी बोलता बोलता चालले माझं इथे काम. दोन्ही काम करते मी. शिट्ट्या झाल्यात, बंद केल्या मी गॅस.